दंडवत प्रणाम. महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी 12व्या शतकामध्ये ज्ञानशक्तीचा स्वीकार केला. ज्ञानशक्तीचा स्वीकार केल्यानंतर ते सालबर्डीच्या अभयारण्यामध्ये राहू लागले. एकांतवास होता. एक दिवस झाला असं एका झाडाखाली ते ध्यानस्थ अवस्थेत बसले होते. अखिल जीवमात्राचं चिंतन करत होते. तेवढ्यात एक ससा पळत येतो. जीव वाचवण्याकरता त्यांच्या आश्रयाला मांडीखाली येऊन लपून बसतो. त्याच्या पाठोपाठ काही कुत्रे येतात आणि त्यांच्याच पाठीमागून काही शिकारी येऊन तिथे उभे राहतात. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना विनंती करतात की स्वामी, तुमच्याजवळ जो ससा आहे तो आमचा पैंजेचा आहे. आम्ही त्याच्यावरती पैंज लावलेली, तो ससा आम्हाला परत करा. त्यांचं हे वाक्य ऐकल्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पहिलं सूत्र निरूपण करतात. पहिलं तत्व जीव मात्राच्या कल्याणाकरता सांगतात. जवळपास 12 वर्ष मौन्य असलेले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपलं मौन्य सोडतात. त्यांना सांगतात की हे प्राणी जंगलात राहतात, झाडाच्या सावलीत राहतात, डोंगरातलं गवत खातात, ओढ्याचं पाणी पितात. हे तुमच्याकडून घेतात काय? तुम्ही यांची हिंसा का करता? यांना देखील जगण्याचा अधिकार आहे, तर तुम्ही यांची हिंसा करू नका, असं त्या शिकाऱ्यांना सांगतात. तेवढ्यात ते शिकारी त्या ठिकाणाहून निघून जातात. अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सुमारे 790 वर्षापूर्वी अहिंसा हे तत्व अखिल जीवमात्राच्या कल्याणाकरता सर्वप्रथम निरूपण केलं. तर चला, आजच्या या दिवशी आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या अहिंसा तत्वाची आठवण करूया. सालबर्डी या ठिकाणची लीळा आज आपण श्रवण करूया, पठण करूया. जय श्री चक्रधर, जय महानुभाव.